श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी गळ्यात लावणार आहोत। हे पहा, त्यासाठी हे गोल्डन मनी आपण वापरणार आहोत। काळे मनी हा एक मोठा मनी वापरणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे बघा, हे काळे मनी हा गोल्डन मनी आहे। चला तर आपण गळ्यातलं तयार करूया। त्यासाठी हा असा दोरा भेटतो। हा दोरा 10 रुपयाला रीळ भेटतो। या दोऱ्याचा त्याचाच वापर करून आपण आज एक खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार करणार आहोत। आपण चाहेरी दोरा घेतलेला आहे व आता सुई, हात शिलाईची सुई आणि धागा घेतलेला आहे। आपण हे बघा, हे गळ्यातल्याचा हुक त्यामध्ये ओवून घेत आहोत। बटन ते ओवून घेत आहोत। आपण आता दोन दोन पदरी हे गळ्यातलं ओवायचं आहे। त्यासाठी हे धागे सेपरेट करून घ्यायचे व त्याला सुई व दोऱ्याने व्यवस्थित असे गाठ मारून त्यामध्ये काळे मणी ओवायचे आहेत। खूप सुंदर असे आज मी तुम्हाला गळ्यातले ओवून दाखवत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। हे बघा, या पद्धतीने हे काळे मणी आपण असे ओवायचे आहेत। हे बघा, काळे मणी दोन्ही साईडला ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण त्यामध्ये गोल्डन मनी व काळे मनी अशी डिझाईन करणार आहोत व नंतर मोठा गोल्डन मनी त्यामध्ये ओवणार आहोत। हे बघा, हे असे काळे मणी ओवायचे आहेत। आपण हे मणी अंदाजे ओवायचे की आपल्याला आपल्या गळ्यातल्याचा मध्य घेऊन त्यापेक्षा थोडेसे मागे ते मणी ओवायचे। हे बघा, या पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडलाही असेच काळे मणी ओवून घ्यायचे। मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा। हे बघा, या पद्धतीने हे असे काळे मणी दोन्ही दोऱ्यांमध्ये धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत। ते एकसारखे करून घ्यायचे। त्यानंतर आपण एक काळा मणी व एक पिवळा मणी असं ओवून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने आपण आता एक काळा मणी एक पिवळा मणी ओवून घेऊया। जो आपला हात शिलाईचा धागा असतो तो घ्यायचा व सुई हात शिलाईच्या सुईपेक्षा पातळ असते। त्यामध्ये सर्व प्रकारचे मणी ओवता येतात। आरी वर्कसाठी आपण जी सुई घेतो तीच सुई घ्यायची। ते मणी ओवण्यासाठी जे आपण सुई वापरतो पातळ, तीच सुई इथे घेतली तरी चालते। हे बघा, हे एक छोटा काळा मणी व एक गोल्डन मणी छोटा घेतलेला आहे। खूप सुंदर अशी डिझाईन आज आपण तयार करत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप सोप्या पद्धतीने पटकन हे गळ्यातले आपले ओवून होते। याच पद्धतीचे डेली यूजसाठी मी मंगळसूत्र ओवून दाखवलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा भेट द्या व व्हिडिओ पहा। हे बघा, 5-5 मणी मी ओवलेले आहेत। काळे 5 मणी व गोल्डन 5 मणी। त्याच पद्धतीने आपण या दुसऱ्या साईडला सुद्धा तसेच ओवून घ्यायचे आहेत। 5 काळे मणी व 5 गोल्डन मणी। हे गोल्डन मणी छोटे आहेत, गोल आकाराचे घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर असे मंगळसूत्र आज मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व सपोर्ट करा। हे बघा, या पद्धतीने असं ओवून घ्यायचं आहे। यानंतर आपण येथे मोठा गोल्डन मणी ओवून घेणार आहोत। हे बघा, आता आपण यात गोल्डन मणी ओवून घ्यायचं आहे। हे असं आपलं ओवून झालेलं आहे एक साईड। आपण आता याचा मध्यभागी गोल्डन मणी ओवून घेणार आहोत। हे बघा, हे दोन्ही धागे धरून आपण आता या हात शिलाईच्या धाग्याने गाठ मारून घ्यायची आहे व त्यामध्ये आता आपण गोल्डन मणी ओवून घेत आहोत। या पद्धतीने हे बघा, अशी गोल्डन मणी ओवून घ्यायचे। हा झाला आपला मध्य। आता आपण या साईडला जसे मणी ओवले तसेच या साईडला सुद्धा मणी ओवून घ्यायचे आहेत। एक गोल्डन मणी व एक काळा मणी असे ओवून घ्यायचे। खूप सुंदर असं आज मी तुम्हाला मंगळसूत्र तयार करून दाखवत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे बघा, या पद्धतीने
मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती जुन्या बांगड्यांचा वापर करून नवीन गोट कसे तयार करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ बघा. मी वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत व साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे करावे याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. हे बघा, आपण आता दुसऱ्या साईडलाही असंच ओवून घेत आहोत, एक गोल्डन मणी व एक काळा मणी. व त्यानंतरनं पुढच्या बाजूला जसे काळे मणी ओवले तसेच या साईडला सुद्धा काळे मणी ओवून घ्यायचे आहेत. खूप सोप्या पद्धतीने आपण हे मंगळसूत्र आज तयार करत आहोत. हे बघू शकता तुम्ही. या पद्धतीने हे असं झालेलं आहे. आपण आता दोन्ही साईडला काळे मणी ओवून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने असे काळे मणी ओवून घ्यायचे आहेत. खूप पटकन हे मंगळसूत्र आपले तयार करून होते. दिसायलाही खूप छान दिसते, तुम्ही बघू शकता. हे बघा, या पद्धतीने इथे गाठ मारून आपण सर्व मणी आतमध्ये ओवून घ्यायचे. खूप पटकन हे मंगळसूत्र तयार होते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद.